काय सुंदर आणि सुरेख कापण्या झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता इथे एकदम कुरकुरीत अशा. आषाढ सुरू झालाय आणि आषाढ तळायला सुरुवात झालेली आहे. तर आपणही आज आषाढ तळून पाहूया. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले इथे मी घेतले लसूण, मिरची, ओवा, जिरं आणि थोडीशी कोथिंबीर. ह्याचं आपल्याला एक थोडंसं पाणी घालून आहे ना छान असा मस्त ठेचा करून घ्यायचा आहे. कारण का कापणांमध्ये आपण ना तिखट कापण्या करणार आहोत. तर इथे मी ना 2 कप गव्हाचं पीठ घेतलंय. त्यामध्ये मी 1/4 कप एवढं तांदळाचं पीठ घेते. तुम्ही इकडे 2 चमचे बेसन सुद्धा वापरू शकता. थोडंसं धणा पावडर, हळद, काश्मीरी पावडर, बारीक केलेला ठेचा, त्याचबरोबर थोडंसं दही, चवीनुसार मीठ आणि इथे मी गरम तेल घेतलेलं आहे. तर गरम तेल घातल्यामुळे ना आपल्या कापण्या छान अशा मस्त कुरकुरीत होतात आणि दह्यामुळे ना आपल्या कापण्यांना ना थोडंसं असं आंबटसरपणा येतो आणि छान थोड्याशा नरमसर पण छान मस्त कुरकुरीत होतात. त्याचबरोबर मी लास्टला घातलंय थोडंसं सोडा आणि आता हे आपल्याला व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचंय आणि जेवढं पाणी लागेल ना तेवढंच गरजेपुरतं पाणी घेऊन आहे ना घट्टसर असा मस्त याचा गोळा मळून घ्यायचा आहे. जर तुम्हाला लसूण नसेल पाहिजे तर तुम्ही इथे ना फक्त हिरवी मिरचीची पेस्ट वापरली तरी सुद्धा चालेल. आता यामध्ये तुम्ही बारीक चिरलेला कांदा किंवा कोथिंबीर अजून वरतून सुद्धा घातली तर अजून छान आपल्या कापण्या मस्त खरपूस आणि कुरकुरीत अशा होतील. आता हे पीठ आपण ना एक 10 ते 15 मिनिटं असंच साईडला ठेवून द्यायचं जेणेकरून ते छान मुरायला पाहिजे. तुम्ही बघू शकता आता पीठ आपलं केवढं छान मुरलेलं आहे. पुन्हा एकदा असं ह्याला व्यवस्थित सर्व साइडने मळून घ्यायचे जेणेकरून पीठ आहे ना असं पूर्ण एकजीव होईल. त्यानंतर आता आपल्याला याचे छोटे-छोटे असे ना गोळे करून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे. म्हणजे आपल्याला याची चपाती पूर्णपणे लाटता येईल. तर हे बघा आता मी असे गोळे केल्याच्या नंतर आहे ना चपाती अशी लाटून घेते मी. चपाती आपल्याला जास्त अशी पातळ पण लाटायची नाहीये आणि जास्त जाड पण लाटायची नाहीये. तर हे बघा अशा प्रकारे अशा साइजमध्ये तुमची चपाती लाटून झाली पाहिजे. तुम्हाला मी दाखवते जरा जवळून. हे बघा अशा प्रकारे तुमची साइज म्हणजे जाडी तुमची चपातीची असली पाहिजे. त्यानंतर यावर मी घालते थोडंसं खसखस. खसखस घालून आपण पुन्हा एकदा असं लाटणं फिरून घेऊया. जेणेकरून खसखस जास्त ना तेलात पडणार नाही. आणि आता इथे मी घेतले कापण्या पाडायला पिझ्झा कटर. त्याला पहिले ना मी गव्हाचं पीठ लावून घेतले साइडला. जेणेकरून ना आपण जेव्हा कापण्या पाडतो ना तेव्हा ते पीठ आपल्याला चिटकून हे बघा असं वरती येत नाही. तर अशा प्रकारे मी ते थोडंसं गव्हाचं पीठ लावून आहे ना नंतर ते कापणांवर असं फिरवते जेणेकरून आपली कापणी अशी ना पटकन पिझ्झा कटरला चिटकून वरती येणार नाही. तुम्ही ह्या जागी इथे करंजी कटर सुद्धा वापरू शकता. तर हे बघा तुम्हाला ज्या प्रकारे इथे पाहिजे त्या प्रकारे तुम्ही ते शेप देऊ शकता. मी इथे ना त्रिकोणी शेप देऊन घेतलेला आहे. तर आपल्या कापण्या तयार झाल्या आणि तेल सुद्धा छान असं मस्त कडक तयार झालेलं आहे तापून. आता त्यामध्ये एक-एक कापण्या सोडून मस्त खरपूस होईपर्यंत छान अशा मस्त तळून घ्यायच्या आहेत. हे बघा आपल्या कापणांना केवढा सुंदर कलर आलेला आहे आणि ह्या कापण्या तुम्ही ना 7 ते 8 दिवस छान मस्त एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि शाळेच्या डब्याला सुद्धा वापरू शकता. तर हे बघा अशा प्रकारे आता आषाढ तळायला सुरुवात झालेली आहे. तर आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.